नमस्कार प्रेक्षकांनो, येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे मंजिरीची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली असते. तिलासुद्धा आता असं वाटत असतं की डॉक्टर जे काही बोलत आहेत ते खरं आहे. म्हणजे आता तिचे कमी दिवस उरलेत असं तिला वाटत असतं. ती आता जास्त दिवस काही जगणार नाही असं तिला वाटत असल्यामुळे ती इथे तिच्या अर्धवट राहिलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये आता आपला वेळ घालवणार असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जेव्हा इथे मंजिरी आता रायाला म्हणते की माझे दिवसच किती उरलेत, तेव्हा रायाला खूप वाईट वाटतं आणि तो राया आपल्या मनातल्या भावना आता मंजिरीला सांगतो. तो मंजिरीला प्रपोज करतो. तो म्हणतो की मिस फायर, माझं तुझ्यावरती लय प्रेम आहे गं. तेव्हा इथे मंजिरीसुद्धा रायाच्या प्रेमाचा स्वीकार करते आणि त्याचबरोबर इथे आता प्रशांतने रायाला कळवलेलं असतं की इथे कशा पद्धतीची विषबाधा मंजिरीला झालेली असते आणि त्याच्यावरती एकच अँटीडोस आहे. आणि ही माहिती जेव्हा रायाला कळते तेव्हा प्रशांतच्या मदतीने इथे तो अँटीडोस रायाने आणलेला असतो आणि तो अँटीडोस घेतल्यानंतर मंजिरीला हळूहळू आता बरं वाटणार असतं. आणि जेव्हा इथे राया पूर्णपणे मंजिरीला बरं करतो तेव्हा मंजिरीने सुद्धा इथे आता रायाचं प्रेम स्वीकारलेलं असतं. आणि त्याचबरोबर इथे रायाच्या आणि मंजिरीच्या नवीन प्रेमाची सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता मंजिरी रायाला सातत्याने म्हणत असते की आपण फक्त दोस्त आहोत, आपल्यामध्ये फक्त मैत्री आहे. मग अचानकपणे जेव्हा राया मंजिरीला आपल्या मनातल्या भावना सांगतो तेव्हा मंजिरीसुद्धा रायाचं प्रेम कसं काय स्वीकारते आणि त्याचबरोबर प्रशांतच्या मदतीने इथे आता राया ते अँटीडोस मंजिरीपर्यंत कशा पद्धतीने पोचवतो, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, आता मंजिरीला कळलेलं असतं, कारण डॉक्टर जी काही तिची ट्रीटमेंट करत असतात, कुठल्याही ट्रीटमेंटला मंजिरी व्यवस्थित इथे आता प्रतिसाद देत नसते. तर इथे ती आता ट्रीटमेंटला जर तिने रिस्पॉन्सच नाही केलं, तिला जर बरंच नाही वाटलं, तर ट्रीटमेंट करून उपयोग तरी काय? आणि नेमकं तिचं आजारपण काय आहे ते सुद्धा डॉक्टरांना कळत नाही आहे. जर विषबाधा झाली आहे तर कशा पद्धतीने झाली आहे, कशामुळे झाले, हे जर डॉक्टरांना कळलं तरच त्याच्यावरती ते औषध देऊ शकतात, आपली ट्रीटमेंट करू शकतात. पण इथे प्रशांतने दिलेलं औषध असं काही आहे जे इथे रक्तामध्ये सापडतच नाही आहे, रिपोर्टमध्ये ते दिसतच नाही आहे. मग त्याच्यावरती आता कुठला अँटीडोस देणार हे फक्त प्रशांतला माहिती असतं, डॉक्टरांना सुद्धा त्याबद्दल माहिती नसतं. आणि इथे आता मंजिरीच्या ज्या टेस्ट होत असतात त्या ब्लड रिलेटेडच होत असतात. तर इकडे ब्लडमध्ये ते आता सॅम्पल सापडतच नाही आहे. तर डॉक्टरांना कळणार कसं की मंजिरीला कुठल्या पद्धतीचे विषबाधा झाली आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे रायाने आता कुठलीही कसर सोडलेली नसते मंजिरीला बरं करण्यासाठी. तो डॉक्टरांना ओरडत असतो, त्यांच्याकडून मंजिरीला बरं करून घेत असतो. पण इथे डॉक्टर तरी किती आणि काय काय करणार. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता डॉक्टरांनी सुद्धा शब्द दिलेला असतो की आता मंजिरीला देवच वाचू शकतो, आमच्या हातामध्ये आता काही उरलेलं नाही आहे, आम्हाला माफ करा. त्याचबरोबर इथे आता मंजिरीची इच्छा असते की जेव्हा माघी गणपती हे आलेले असतात तेव्हा तिला देवाकडे एक मागणं मागायचं असतं आणि ते म्हणजे की तिचं जेवढं किती आयुष्य आहे तेवढं आयुष्य तिला दिलं तरीसुद्धा चालेल, तिला थोडेच दिवस दिले असतील तरीसुद्धा चालेल, पण ते अंथरुणावरती खितपत पडून राहण्यापेक्षा तिची जी राहिलेली कामं आहेत ती तिला त्या दिवसांमध्ये पूर्ण करायची आहेत. आणि म्हणूनच इथे तिने रायाला सांगितलेलं असतं की राया, तू प्लीज माझ्यासाठी जाशील का आणि देवाकडे मागणं माग की माझी इच्छा पूर्ण होऊ दे. आणि माझी दुसरी कुठली इच्छा नाहीच आहे. ती मनामध्ये म्हणते की देवा, माझे कमी दिवस उरलेत मला माहिती आहे आणि मला तुझ्याकडे जास्त दिवस मागायचे सुद्धा नाहीत. माझे जे काही दिवस आहेत ना ते मला अंथरुणावरती झोपून काढायचे नाही आहेत, तर मला त्याच्यामध्ये माझी अर्धवट राहिलेली कामं पूर्ण करायची आहेत, काहीतरी चांगलं करून जायचं आहे असं मंजिरी म्हणत असते. आणि रायाने आता ते सुद्धा पूर्ण केलेलं असतं, देवाकडे जाऊन तिचं मागणं मागितलेलं असतं, तिच्यासाठी मोदकाचा प्रसाद आणलेला असतो आणि आशीर्वाद म्हणून इथे आता देवाच्या गळ्यामध्ये, बाप्पाच्या गळ्यामध्ये जो हार असतो तो सुद्धा आशीर्वाद म्हणून इथे रायाच्या हातावरती पडलेला असतो.
तेव्हा रायाने ती फुलंसुद्धा मंजिरीसाठी आणलेली असतात, देवाचा प्रसादसुद्धा आणलेला असतो आणि तो मंजिरीला सांगतो की आता लवकरात लवकर तू बरी होणार आहेस, अगदी ठणठणीत, आणि तू घरी येणार आहेस. तेव्हा इथे देवाचा प्रसादसुद्धा दिला जातो आणि तिला गणपती बाप्पाची विभूतीसुद्धा लावली जाते, जेणेकरून तिला लवकरात लवकर बरं वाटावं म्हणून. तर इथे राया मंजिरीसाठी आपल्या जीवाचं रान करत असतो, कारण रायासाठी आता फक्त मंजिरी ही मैत्रीण राहिलेली नसते, तर मैत्रीच्या पलीकडे सुद्धा तो तिला आपली कुणीतरी मानायला लागलेला असतो. तर प्रेक्षकांनो, राया मंजिरीच्या प्रेमात पडलेला असतो. गुंड राया, त्याला वाटेल तसं लोक बोलत असतात, हा गुंड आहे, किडा आहे, वाटेल तसं बोलत असतात, त्याचा अपमान करत असतात. पण इथे मंजिरीला त्याचा चांगुलपणा हा दिसलेला असतो आणि तिने त्याच्याबरोबर मैत्रीचा हात पुढे केलेला असतो आणि त्याच्यामुळे इथे मंजिरीने त्याच्याबरोबर जे काही चांगले शब्द बोललेले असतात ते रायाच्या मनामध्ये घर करून गेलेले असतात आणि हळूहळू रायाच्या मनामध्ये मंजिरीची जागा ही वाढत चाललेली असते आणि तो तिच्या प्रेमात पडलेला असतो. पण आता मंजिरीच्या नेहमी बोलण्यामध्ये एक गोष्ट येत असते आणि ती म्हणजे की राया, आपण दोघं चांगले दोस्त आहोत, आपण दोघे चांगले दोस्त आहोत. मग असं म्हणाल्यानंतर आता फक्त मैत्री असल्यामुळे इथे राया मंजिरीला आपल्या मनातली गोष्ट सांगत नाही की त्याचं तिच्यावरती किती प्रेम आहे, जेणेकरून मंजिरीला वाईट वाटू नये आणि त्याच्याबरोबर असलेली मैत्री तोडू नये म्हणून. तेव्हा इथे रायाला आता मंजिरी हवी असते, तीसुद्धा जिवंत, तिच्या जीवाला धोका आहे, ती जगू शकणार नाही असं जेव्हा डॉक्टर सांगतात की आता मंजिरी जास्त दिवस तग धरून राहणार नाही, तेव्हा इथे रायाला खूपच जास्त डॉक्टरांचा राग येतो. तो म्हणत असतो की तुम्ही डॉक्टर आहात ना, तुम्ही परिपूर्ण प्रयत्न करा. त्यानंतरला इकडे आता राया रडत असतो, कारण का त्याला मंजिरी बरी झालेली हवी असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे मंजिरीला जाण्याच्या आधी रायाच्या कुटुंबाबद्दल काही माहिती गोळा करायची असते. तेव्हा ती 2 दिवसासाठी आपल्या नानांबरोबर रायाच्या गावाला गेलेली असते. मामांकडून तिने पत्ता वगैरे घेतलेला असतो. तिला बघायचं असतं की मामा जे काही बोलतात ते खरं आहे का. म्हणजे ज्यावेळी रायाच्या घराला आग लावली तेव्हा त्या घरामध्ये रायाची आई आणि भाऊ दोघे जण होते असं मामा म्हणत होते आणि अजूनही त्यांच्या ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज ऐकू येतो. तेव्हा मंजिरीला बघायला जायचं असतं की खरोखर त्या घरामध्ये तसे काही आवाज येतात का आणि तिथे आई आणि भाऊ गेल्याचे काही अवशेष आहेत का हे तिला बघायचं असतं. म्हणून ती हट्ट करून नानांबरोबर आता रायाच्या गावी गेलेली असते आणि ती घरामध्ये गेल्यानंतर तिला बघायचं असतं की नक्की इथे त्याची आई आणि भाऊ जळून गेलेत की काय. पण तिथे एकसुद्धा हाड नसतं, साधी एखादी हाडाची काठीसुद्धा नसते. जर 2 माणसं जळून तिथे मेली आहेत तर सांगाडा तरी हवा, हाडं तरी दिसायला हवी, पण त्या घरामध्ये तसं काहीही नसतं. त्यानंतरला आजूबाजूच्या लोकांना सुद्धा विचारणा होते, तेव्हा आजूबाजूचे लोक हेच सांगत असतात की रायाची फॅमिली खूप चांगली होती, पण इथे रायाचे वडील एका सावकाराकडे काम करत होते आणि सावकाराने त्यांना फसवलेलं असतं. आणि इथे आता रायाच्या आईचे आणि भावाच्या ओरडण्याचे आवाज ऐकू येतात असं गावातली माणसंसुद्धा म्हणत असतात. पण मंजिरीचा विश्वास नसतो. मंजिरी आजूबाजूला बघते, तिला हाडं वगैरे काही सापडत नाही आणि तिला तर कसले आवाजसुद्धा ऐकू येत नाही. उलट त्या घरामध्ये गेल्यानंतर तिला फक्त एकमेकांबद्दल माया जाणवते, आपलेपणा जाणवतो जेव्हा मंजिरी त्या घरामध्ये जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मंजिरी परत घरी यायला निघते. नानांना म्हणत असते की नाना, सगळेजण म्हणतायत की इथे रायाची आई आणि भाऊ म्हणजे जळले असतील, पण मला असं नाही वाटत. अहो तुम्ही इथे बघा ना, काहीतरी दिसतंय का. म्हणजे हाडाचा अवशेष किंवा माणूस गेल्यानंतर ते जळल्यानंतर काही सांगाडा वगैरे तर दिसायला हवा आहे, बरोबर की नाही. पण असं इथे काहीच जाणवत नाही आहे. असं वाटतंय की इथे कुणीच जळून वगैरे गेलेलं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नाना म्हणत असतात की बरोबर बोलतेस, जर कुणी जळून इथे पडलं असतं तर निदान आपल्याला काहीतरी सापडलं असतं, पण इथे तर काहीच नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता मंजिरीला एक गोष्ट कळलेली असते की कदाचित रायाची आई आणि भाऊ दोघेजण जिवंत आहेत आणि ते कुठेतरी सुखरूप आहेत, हे सुद्धा तिला माहिती असतं. मंजिरी परत आपल्या घरी येते. तिची तब्येत बिघडलेली असते, कारण बरं नसताना तिने प्रवास केलेला असतो आणि त्याच्यामुळे तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, तुम्ही आता स्वतःच्या इथे मर्जीवरती गेला होतात, जबाबदारीवरती गेला होतात, पण बघितलं तुमच्या तब्येतीवरती याचा किती दुष्परिणाम झाला.
आता तुम्हाला आम्ही अजिबात सुट्टी देणार नाही, कारण नंतर आम्हालाच मेहनत घ्यावी लागते ना तुम्हाला बरं करण्यासाठी. म्हणून मी तुम्हाला आता सांगते, तुम्ही इथून पुन्हा कधीच बाहेर पाऊलसुद्धा ठेवायचा नाही. तुम्हाला जोपर्यंत पूर्णपणे बरं वाटत नाही तोपर्यंत. इथे डॉक्टरांनी आता स्ट्रिक्टली सांगितलेलं असतं की इथून बाहेर कुठेही जायचं नाही. त्यानंतरला इथे राया म्हणत असतो, हे जय घोरपड्या, आता जर तुम्ही फायरला त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना, जर तिला औषध दिलंस तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. तेव्हा राया म्हणतो, मला मरणाची भीती नाही आहे जय घोरपड्या, कारण माझं मागे पुढे कुणीच नाही आहे. मिस फायरला जरा जरी काही झालं ना तरीसुद्धा तू जिवंत राहशील अशी अपेक्षा करू नकोस. तुला ठार मारेन आणि त्याच्यानंतरला मी सुद्धा मरून जाईन. कळलं तुला? मी सुद्धा मरून जाईन, कारण मिस फायर नाही जगली तर मी कशाला जगतोय. मी पण मरून जाईन, पण तुला मारून तुला जिवंत सोडेन अशी आशा ठेवू नकोस. तुला सुद्धा ठार मारून टाकेन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे मंजिरी आता परत ॲडमिट झालेली असते. बरेच दिवस झालेले असतात. तिला इकडे सगळे ओरडलेले असतात की अजिबात आता जागेवरून उठायचं नाही, हॉस्पिटलमध्येच राहायचं. तिने इथे रात्र बघितलेली नसते, चांदण्या बघितलेल्या नसतात. कितीतरी दिवस तिने इथे चांदू मामा बघितलेला नसतो. त्याचबरोबर सूर्य चंद्र बघितलेले नसतात, पक्षी बघितलेले नसतात. तेव्हा इथे आता मंजिरी कंटाळलेली असते. ती रायाला म्हणते, राया अरे मला आहे ना बाहेर जाऊन आहे ना इथे चंद्र बघायचं आहे रे, चांदण्या बघायच्या आहेत, मला पण रात्र बघायची आहे. पण बघ ना इथे मला बाहेरच जाऊ देत नाही आहे कुणी, आणि एका रूममध्ये दिवस कधी होतो आणि रात्र कधी होते मला काही कळत नाही रे. तेव्हा इकडे राया म्हणत असतो की मिस फायर, हे बघ तू काळजी करू नको, तुला चांदण्या बघायच्या आहेत ना. तेव्हा मंजिरी म्हणते हो. त्यानंतरला राया म्हणतो की तू थोडा वेळ फक्त डोळे बंद कर, मी लगेचच येतो. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते, राया अरे कुठे जातोयस तू. तेव्हा राया म्हणतोय, मिस फायर मी लगेच येतोय, तू काळजी करू नको. त्यानंतरला इकडे आता राया बाहेर जातो. रात्रीच्या वेळेला तो बाहेर जातो आणि एका ठिकाणी झाड असतं. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला दिसतं की तिथे खूप सारे काजवे आहेत. तेव्हा इथे राया जाताना बरणी घेऊन जातो आणि ते काजवे पकडतो आणि बरणीमध्ये भरतो. तेव्हा ते काजवे आता बरणीमध्ये भरल्यानंतर तो आपल्याबरोबर घेऊन येतो. तो इथे विचार करत नाही की रात्रीच्या वेळेला मला काही चावू शकतं, मला काही होऊ शकतं, असा तो विचार अजिबात करत नाही. त्याला फक्त मंजिरीची इच्छा पूर्ण करायची असते. तो इथे आता मंजिरीला बाहेर घेऊन जाऊ शकत नाही, पण तो रात्रच आतमध्ये निर्माण करू शकतो असं त्याला वाटतं. त्यामुळे त्याने काजवे आता बरणीमध्ये भरून आणलेले असतात आणि तो म्हणतो की मिस फायर डोळे बंद कर ना. तेव्हा राया अरे कुठे गेला होतास तू एवढ्या रात्री, असं मंजिरी विचारते. तेव्हा राया म्हणतो की मिस फायर डोळे बंद कर ना. तेव्हा मंजिरी डोळे बंद करते. राया लाईट बंद करतो आणि बरणीतले सगळे काजवे आता तिच्या रूममध्ये सोडतो आणि तिला विचारत असतो, मिस फायर कसं वाटतंय तुला. तेव्हा मंजिरी म्हणते, खरंच रे राया खूप छान वाटतंय. तेव्हा राया म्हणतो, मी तुला चांदण्या बघायला बाहेर घेऊन जाऊ शकत नाही, पण मी चांदण्यांना आतमध्येच आणू शकतो की नाही. बघ वाटतंय ना तुला आता चांदण्यांमध्ये झोपल्यासारखं. तेव्हा मंजिरी म्हणते, हो ना रे राया, तू माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोयस ना. तसेही आता माझे दिवसच किती उरलेत, हो की नाही. असं म्हणाल्यानंतर इथे रायाला खूपच जास्त वाईट वाटतं आणि राया म्हणत असतोय, मिस फायर असं बोलू नकोस गं, माझं खरंच तुझ्यावरती खूप प्रेम आहे गं मिस फायर. तेव्हा मंजिरी म्हणत असते, राया अरे हे तू काय बोलतोयस. तेव्हा राया म्हणतो, हा मिस फायर माझं खरंच तुझ्यावरती खूप प्रेम आहे, मी तुला गमावू नाही शकत. तुला माझ्या डोळ्यांमध्ये तुला प्रेम दिसत नाही का गं. तुझ्याबद्दलचं प्रेम माझ्या मनातलं तुला दिसत नाही, तुला कळत नाही. तुझ्यासाठी हे मी जे काही करतोय हे मी करत असताना माझी धडपड तुला दिसत नाही आहे का. तेव्हा इथे राया म्हणत असतो, मिस फायर माझं खरोखर तुझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे, मी तुला या अवस्थेमध्ये नाही बघू शकत. तेव्हा मंजिरी म्हणते, राया अरे काय बोलतोयस तू, आपल्यात चांगली मैत्री आहे. तेव्हा इथे राया म्हणतो, मैत्री आहे पण माझं प्रेमसुद्धा आहे तुझ्यावरती. मैत्रीच्या पलीकडे गेलोय मी आणि आता ही गोष्ट मी मनामध्ये लपवून ठेवू शकत नाही. मला सगळं काही माझ्या मनातलं तुला सांगायचं आहे. आणि इथे रायाने आता आपल्या मनातली गोष्ट तिला सांगितलेली असते. तेव्हा मंजिरी म्हणते, राया अरे मी आजारी मुलगी, डॉक्टरांनी शब्द दिलाय की आता किती दिवस मी जगणार आहे आणि तुझं माझ्यावरती प्रेम असून उपयोग तरी काय. हे बघ मी काही तुला आयुष्यभर साथ देऊ शकत नाही. जे काही आता थोडे दिवस उरलेत हे मैत्री म्हणूनच आता आपण निभावूया, ते दिवस आपण काढूया. तेव्हा राया म्हणतो, अजिबात नाही, मी त्या देवाजवळ भांडेन,
तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत. तू मला माझ्यासाठी हवी आहेस, आयुष्यभरासाठी. आपण दोघेजणं मिळून तुझ्या घरच्या लोकांची आपण जबाबदारी घेऊ, त्यांची आपण काळजी घेऊ. तू अजिबात काळजी करू नको. म्हातारपणामध्ये तुझ्या जिजी नानांना सांभाळू, निखिलचं शिक्षण पूर्ण करू. हे सगळं आता राया तिला बोलत असतो. तेव्हा मंजिरी आता थोडा वेळ घेत असते, कारण का तिला असं वाटत असतं की आता मी थोड्या दिवसांची पाहुणी आहे आणि रायाला या प्रेमामध्ये गुंतवून ठेवायला नको. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता रायाला काही करून मंजिरीला बरं करायचं असतं. त्याने जयला मंजिरीपासून लांब तर ठेवलेलं असतं, पण इथे 4 पुड्यांमध्येच मंजिरीची तब्येत पूर्णपणे बिघडलेली असते. त्यामुळे इथे आता मंजिरीचा जीव हा पूर्णपणे कासावीस झालेला असतो. इथे प्रशांतला सुद्धा मंजिरीची मदतच करायची असते, कारण प्रशांतला वाटत असतं मंजिरी ही एक चांगली मुलगी आहे आणि तिची चुकी तरी काय. मी या जय घोरपडेला औषध दिलं नसतं तर बरं झालं असतं. माझ्यामुळे मंजिरीचा जीव धोक्यात आलेला आहे. तेव्हा इथे आता जेव्हा मंदिरामध्ये राया गेलेला असतो, तेव्हा प्रशांतसुद्धा गेलेला असतो आणि त्याने ताटामध्ये जी चिठ्ठी लिहिलेली असते, प्रशांत म्हणत असतो की राया ती चिठ्ठी वाच. त्याच्यामध्ये मंजिरीला काय झाले ते तुला कळेल आणि त्याच्यावरती अँटीडोस काय द्यायचा आहे ते सुद्धा मी लिहून ठेवले. प्लीज राया, प्लीज ती चिठ्ठी वाच, असं आता प्रशांत म्हणत असतो. त्यानंतरला रायाला इतका राग आलेला असतो की तो चिठ्ठी न वाचता सरळ तिथून निघून जातो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता जय घोरपडेची माणसं प्रशांतवरती लक्ष ठेवून असतात, त्यामुळे तो काही बोलतसुद्धा नाही. राया तिथून सरळ निघून जातो. पण इथे प्रशांतला काही करून मंजिरीचा जीव वाचवायचा असतो. मंजिरीची तब्येत खूपच जास्त खालावलेली असते. डॉक्टरांनी शब्द दिलेला असतो की आता तुम्ही फक्त मनाची तयारी करा. तेव्हा इथे आता प्रशांतला काही करून ही बातमी रायापर्यंत पोचवायची असते की मंजिरीला कुठला अँटीडोस द्यायचा आहे. तेव्हा इथे आता रात्रीच्या वेळेला जेव्हा जय घोरपडे कामानिमित्त बाहेर गेलेला असतो, तेव्हा प्रशांत घरी एकटाच असतो. तेव्हा त्याने आता इथे रुचिताचा मोबाईल घेतलेला असतो आणि रुचिताच्या मोबाईलवरून प्रशांतने रायासाठी मेसेज टाईप केलेला असतो. त्याच्यामध्ये त्याने संपूर्ण माहिती लिहिलेली असते की तिला कुठलं औषध देण्यात आलं आहे, त्याच्यावरती अँटीडोस कुठला आहे, हे सगळं त्याने लिहिलेलं असतं. आणि प्रशांतने हे सुद्धा लिहिलेलं असतं की जय घोरपडेने खोटं बोलून त्याच्याकडून ते औषध घेतलेलं असतं, एका गुन्हेगाराला द्यायचं आहे म्हणून. माहिती नसतं त्याला की ते औषध त्याला इकडे मंजिरीला द्यायचं आहे आणि मंजिरी खूप चांगली मुलगी आहे. तिचा जीव मी माझ्यासमोर नाही जाऊ देऊ शकत. माझ्यामुळे तिचा जीव गेला तर मी स्वतःला कधी माफ नाही करणार. तुझ्यासमोर येऊन हे औषध तुला मी देऊ शकतो, पण इथे मला जय घोरपडेने धमकी दिली. जर मी तुला हे औषध स्वतः येऊन दिलं तर इकडे तो माझ्या बायकोला आणि मुलीला, माझ्या कथाला मारून टाकेल आणि त्यांच्याशिवाय मी नाही जगू शकत. म्हणून मी तुला मेसेजमध्ये औषध वगैरे सगळं काही लिहून पाठवले. आता हा अँटीडोस तू कसा तरी मिळव आणि तो मंजिरीला दे. पण इथे हा मेसेजसुद्धा तू डिलीट करून टाक, कारण जर त्या रायाला कळलं तर राया माझा जीव घेईल आणि माझ्या बायकोचा आणि मुलीचा सुद्धा. तेव्हा इथे आता मेसेज टाईप केल्यानंतर तो रायाने बघितलेला असतो. त्याच्यानंतरला इकडे आता रुचिताच्या मोबाईलमधून तो मेसेज त्याने डिलीटसुद्धा केलेला असतो. तर प्रशांतने इथे आता रायाला सगळी बातमी सांगितलेली असते. तेव्हा रायाला कळतं की प्रशांत मनाने खूपच चांगला माणूस आहे. तेव्हा इकडे आता तो अँटीडोस मिळवण्यासाठी रायाने खूप प्रयत्न केलेले असतात आणि तो अँटीडोस मिळाल्यानंतर तो मंजिरीला द्यायला सुरुवात करतो, पण त्याबद्दल जयला तो भनकसुद्धा लागू देत नाही. मंजिरीला सांगितलेलं असतं की जोपर्यंत पूर्णपणे बरं वाटत नाही तोपर्यंत तू अँटीडोस घेतला आहेस हे कुणालाही सांगायचं नाही. आजारपणाचं नाटक करायचं आणि पूर्णपणे बरी झाल्यानंतरच सगळ्यांना सांगायचं, नाहीतर तो घोरपडे पुन्हा काहीतरी काळाकांड्या करण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतरला प्रेक्षकांनो, इकडे आता तो अँटीडोस रायाने मिळवलेला असतो प्रशांतच्या मदतीने आणि तो अँटीडोस त्याने इकडे आता मंजिरीला दिलेला असतो. त्यामुळे मंजिरीच्या तब्येतीमध्ये खूपच जास्त सुधारणा होते. तेव्हा इथे मंजिरीला कळतं की राया तिच्यासाठी किती आणि काय काय करतोय. डॉक्टरसुद्धा मंजिरीला उमाला सांगतात की रायासारखा माणूस त्यांनी बघितलेला नाही आहे. तेव्हा इथे आता मंजिरीने सुद्धा रायाच्या प्रेमाचा स्वीकार केलेला असतो. तिला कळतं की रायापेक्षा दुसरा कुठलाही मुलगा माझ्या आयुष्यामध्ये आला तर तो माझी एवढी चांगली काळजी घेणार नाही जितकी रायाने घेतली. आणि त्यामुळे इथे आता मंजिरीने रायाच्या प्रेमाचा स्वीकार करण्याचं ठरवलेलं असतं, कारण इथे रायामुळेच मंजिरीचा जीव वाचलेला असतो.
तर इकडे आता प्रशांतच्या मदतीनेच तो अँटीडोस रायाला मिळालेला असतो आणि मंजिरीचा जीव वाचलेला असतो। त्याच्यामुळे इथे आता मंजिरीचा जीव वाचवत रायाने मंजिरीला प्रपोज केलेला असतं आणि त्यामुळे मंजिरीने रायाच्या प्रेमाचा स्वीकारसुद्धा केलेला असतो। त्यामुळे इथे आता राया आणि मंजिरीच्या नवीन प्रेमाला सुरुवातसुद्धा झालेली असते। आणि त्याचबरोबर इथे प्रशांतच्या मदतीने रायाने मंजिरीचा जीवसुद्धा वाचवलेला असतो आणि जय घोरपडेचा प्लॅन त्याच्यावरतीच उलटा फिरवलेला असतो आणि त्याला आयुष्यभरासाठी आता अद्दल घडवलेली असते।